तुमच्याकडे आहे? हा, रूम हॅव्हिंग 285 फीट बाय 20 फीट डायमेन्शन. हा, मग ते ऍक्च्युअली 85 फीट नाहीये, ते 25 फूट बाय 20 फीट आहे. ओके ओके ओके, आणि हाईट किती दिली आहे? 10. 10 फूट दिलेली आहे. हा, आणि आपल्याला 60 काय years मागितलं होतं आपण? आपल्याला सीएफएम हवा होता. हा, सीएफएम हवा होता. हम्म. कोणी या डायमेन्शननी कोणी केलेलं आहे की अजून कोणी केलं नाही या डायमेन्शननी? या डायमेन्शननी केलं सर, 57,000 CFM. कोणी केलं? मी केलं सर. मी पण केलंय सर. 57,000 सीएफएम आलेलं आहे. आता तो जरी ती चूक झाली होती, 285 लिहिलेलं इथे 285 घेतलंय प्रत्येकाने, बरोबर ना? बरोबर हो, सर, हो. बरोबर. ते 25 होतं ते, पण एनिवे काय त्याच्यात काही फरक पडत नाहीये. कन्सेप्च्युअली तुम्ही सगळ्यांनी बरोबर केलेलं आहे. ओके. आपल्याला माहिती आहे सीएफएम कसं काढायचं. बाकीच्यांनी नसेल केलं तर त्यांना सांगून देतो मी. सीएफएम जर काढायचं असेल तर काय करायला लागतं, किंवा एअर चेंजेस म्हणजे काय? ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी, किंवा परत ज्यांना एअर चेंजेस पर आवर इज इक्वल टू CFM मल्टीप्लाइड बाय 60 करंट पर आवर करतो, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ रूम. व्हॉल्यूम इन क्युबिक फीट, बरोबर? बरोबर सर. करेक्ट. अजून कोणाला काही डाऊट, दुसरा कुठला अजून प्रश्न काही आहे, काही कन्फ्युजन? चूक झालेली आहे, मिस्टेक आहे. हॅलो, हा बोला. सर मला होमवर्क नंबर 11 मध्ये डाऊट होता, तो जो मागचा होता त्याच्या मागचा. सांगता येईल का काय तो? सर याच्यामध्ये ईस्ट फेसिंग वॉल वाला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये डाऊट होता. मग विचार ना काय. सर त्याच्यामध्ये इनसाइड टेम्परेचर जे दिलं आहे ते 7 डिग्री दिलेलं आहे फॅरेनहाइट. 7? मग सर त्याचा एक मिनिट, मला ते 7 दिलं होतं. मी कॅल्क्युलेशनला 70 घेतलंय, कारण तो डिफरन्स खूपच जास्त होता. मी पण टायपिंग मिस्टेक असणार ती पण. ओके, 70 घ्यायचं ना सर ते? हा, 70 घ्यायचे. हो, ओके. बाकीचं कोणाला अजून होमवर्क मध्ये काही डाऊट आहे, काही पर्टिक्युलरली एखादा प्रश्न? सर FSHR नाही लक्षात आलेलं मला. डिफरन्शियल बिटवीन SHR आणि FSHR. ओके. आता तो प्रश्न काय होता पहा. लिस्ट आउट द सेन्सिबल अँड लेटंट गेन इन कुलिंग लोड. ते तुम्हाला माहिती सगळ्यांना, त्यात काय परत जायची गरज नाही, बरोबर ना? सेन्सिबल गेन कशामुळे होतात आणि लेटंट कशामुळे होते आपल्याला माहिती आहे, आपण बरंच डिस्कस केलेले. आपण काय प्रश्न दुसरा काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SHR? SHR म्हणजे माहिती आहे ना? SHR माहिती आहे? SHR माहिती आहे सर, सेन्सिबल हीट रेशिओ. हा, तो कसा काढतात तेही माहिती आहे. हो हो. ओके, तो कसा काढतो आपण? सेन्सिबल हीट लोड भागिले टोटल हीट लोड. सेन्सिबल हीट लोड भागिले टोटल हीट लोड. सेन्सिबल भागिले सेन्सिबल प्लस लॅटेंट. आता कधी कधी मी एखादा प्रश्न माझ्या होमवर्क मध्ये असा असतो की तो तुम्हाला मी शिकवलेला नसतो, पण माझी अपेक्षा असते की तुम्ही स्वतःहून तो स्टडी करावा, म्हणून मी तो प्रश्न देत असतो. आपण तो टॉपिक घेतलेला नव्हता, तरी पण आता मी तुम्हाला सांगतो. आता दुसरा जो आहे तो FSHR नाहीये, तो ESHR आहे, तो चुकून झालेला आहे. कारण FSHR मी शोधलं नेटवर बरंच, पण काही मिळालं नाही. मिळणारच नाही. इट इज नॉट FSHR, इट इज ESHR. हा आहे सेन्सिटिव्हिटी रेशिओ आणि हा आहे इफेक्टिव्ह सेन्सिबिलिटी रेशिओ. ओके. आपल्याला म्हणतात इफेक्टिव्ह रूम सेन्सिबिलिटी रेशिओ. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? याच्यावर बराच स्टडी झालेला आहे, बरेच काही डिफरन्स ऑफ ओपिनियन पण काही हीट लोड कॅल्क्युलेशन्स मध्ये मिळतात जुन्या याच्यामध्ये. पण आपण जो आता वर्षानुवर्ष जो डिफरन्स याच्यामुळे काढत आलेलो आहे,
आणि जो कॅरियरच्या पुस्तकात पण आहे आणि ओरिजिनल पण आहे, तो मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा सगळे हीट लोड रूमचे सगळे सेन्सिबल हीट लोड काढतो तेव्हा त्याला म्हणतो आपण रेसिस्टर. जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण म्हणतो त्याला एक शब्द वापरला जातो RSHR. RSHR म्हणजे रूम सेन्सिबल हीट रेशो किंवा लो. समजा आपण रूम सेन्सिबल हीट लोड, त्याच्यामध्ये काय झालंय की सगळ्या रूम्सची आपण सेन्सिबल लोड जो जो काही आहे त्याची टोटल करतो आणि नंतर काही त्याला एक सेफ्टी फॅक्टर म्हणून काही ऍड केलं जातं. 5% त्याच्यावर 5% एक सेफ्टी मार्जिन ऍड केली जाते. ते सेफ्टी मार्जिन याच्यासाठी असते की तुमच्या डक्टचं टेम्परेचर आहे, डक्टचा जो हीट लॉस होतो, सप्लाय डक्टचा जो हीट लॉस होतो, ते बाकीचे काही अजून हीट लॉसेस जे होऊ शकतात, तर त्याला एक मार्जिन म्हणून एक 5% सेफ्टी मार्जिन ऍड केली जाते याच्यामध्ये आणि ती सगळी मार्जिन म्हणून रूम सेन्सिबल हीट लोड मध्ये येतो टोटल मार्जिन ऍड करून. पण मग ESHR काय? ESHR हा असा इफेक्टिव्ह हीट सेन्सिबल रेशो किंवा इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट लोड जो असतो, तो याच्यामध्ये सर्टन अजून एक लोड ऍड होतो. तो कुठला लोड ऍड होतो? आपण मागे मी तुम्हाला बायपास फॅक्टर शिकवला होता. बायपास फॅक्टर आपण बरंच बोललो पण होतो. जेव्हा कॉइलवर फ्रेश एअर येते बाहेरनं, जेव्हा मध्ये सर्क्युलेटिंग एअर येते, आपण त्याला ट्रीट करतो परत रूम मध्ये पाठवून एअर कंडिशन करतो. पण जेव्हा आपण सर्टन अमाऊंट ऑफ फ्रेश एअर इंट्रोड्यूस करतो सिस्टम मध्ये, जी गरज आहे आपल्याला CO2 लेवल मेंटेन करण्यासाठी, ऑक्सिजन लेवल मेंटेन करण्यासाठी, ऑक्युपन्सीसाठी फ्रेश एअर काही गरज आहे, तर ती जी मेंटेन करण्यासाठी आपल्याला फ्रेश एअर घ्यावी लागते. जेव्हा सर्टन अमाऊंट ऑफ फ्रेश एअर जेव्हा कॉइलवर येतं, तर ती कॉइलवर फ्रेश एअर ट्रीट होते, बरोबर. पण आपण मागे पाहिलं की सर्टन अमाऊंट ऑफ एअर जी आहे फ्रेश एअरवरची, ती अनट्रीटेड जाते खाली डायरेक्टली रूम मध्ये बिकॉज ऑफ द बायपास. म्हणजे 100 CFM असेल आणि बायपास फॅक्टर त्याचा 0.1 असेल समजा, तर ती 0.1 CFM किंवा 99 CFM कूल होईल, ट्रीट होईल. रिमेनिंग जी 0.1 CFM जी आहे ती अनट्रीटेड कॉइल वरनं पास होईल आणि ती डायरेक्ट रूम मध्ये जाईल. तर ती अनट्रीटेड जी रूम मध्ये जाते त्या लोड त्या अनट्रीटेड लोड, आता समजा अनट्रीटेड लोड म्हणजे काय? आता समजा लेटेस्ट 100 CFM, फॉर एक्झाम्पल आपण 10 CFM एअर बायपास झाली असं गृहीत धरून चालू, आणि बाहेरचं टेम्परेचर 104 डिग्री फॅरनहाइट आहे आणि 78 डिग्री वेट बल्ब आहे, हा ड्राय बल्ब आणि वेट बल्ब. तर ही 10 CFM ची जी एअर बाहेरची सरळ सरळ रूम मध्ये डायरेक्ट जी जाणार आहे ती 104 डिग्री टेम्परेचरची असणार आहे आणि त्याला सर्टन मॉइश्चर कंटेंट पण असणार आहे डिपेंडिंग ऑन द वेट बल्ब टेम्परेचर. तर ही जी एअर आहे विच इज अनट्रीटेड इज ऑल्सो फॉर्म अ लोड. हा लोड सेन्सिबल लोड वाढतो याच्यामुळे. 104 ड्रायव्हर सेन्सिबल लोड वाढणार, मॉइश्चर कंटेंट मुळे लेटेंट लोड वाढणार. त्यामुळे बायपास एअरमुळे, अनट्रीटेड एअरमुळे जो लोटेन लोड सेन्सिबल लोड वाढतो तो या रूम लोड मध्ये ऍड होतो आणि म्हणून त्याला इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट लोड म्हणतात. तसा असतो इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट, इफेक्टिव्ह लेटेंट हीट लोड. म्हणजे ESHL पण होतो आणि ELHL पण होतो, म्हणजे सेन्सिबल पण होतो आणि लेटेंट पण होतो. आणि म्हणून सिमिलरली हा जो ESHR जो असतो, इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट रेशो जो असतो, त्याची तुला परत इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट लोड डिवायडेड बाय इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट लोड प्लस इफेक्टिव्ह लेटेंट हीट लोड. सेम कन्सेप्टनी ESHR काढतात. ESHR हा खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला पुढचे जे कॅल्क्युलेशन असते सगळे ते ESHR वर अवलंबून असतं. म्हणून हा मी पॉईंट दिला होता, सो दॅट तुम्हाला थोडस ब्रेन स्टॉर्मिंग करता येईल, लक्षात देता येईल त्याच्यावर.
अजून कुठला डाऊट आहे? डाऊट क्लिअर झालं ना? बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करता आले प्रॉब्लेम्स ना सगळे? हॅलो. हॅलो सर. हा, सर सेकंड प्रॉब्लेम एकदा सांगाल का सर? समजला नव्हता म्हणजे मला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे सर. सेकंड प्रॉब्लेम काय आहे? सर स्टेडियम एस 40,000 सीटिंग. हा, स्टेडियम आहे. बोला काय काय नाही समजलं याच्यामध्ये? सीटिंग दिलेली आहे 40,000. याचा कोणी टीआर सांगू शकेल का? टीआर किती आला कोणाचा? कॅल्क्युलेटर टीआर कॅल्क्युलेशन असेल तर सांगा ना मला, किती आला टीआर? ठीक आहे, तुला काय समजलं नाही याच्यामध्ये? सर कसं सॉल्व्ह करायचं हा प्रॉब्लेम आलाच नाही सर मला. त्याच्या खालचे 2-3 प्रॉब्लेम आले नाही सर. ते 247 टन आलंय सर. 247 हो. चुकतंय काहीतरी. नीट करा परत. सर पर सीएफएम आपलं पर पर्सन 5 सीएफएम घेतलं. एक मिनिट, आता पहा कसं आहे प्रॉब्लेम. काय पहा, स्टेडियम हॅज 40,000 सिटिंग अरेंजमेंट फॉर पीपल. डिझाईन कंडिशन आर 80 डिग्री ड्रायबल अँड 50% RH. बरोबर. आउटडोर डिझाईन कंडिशन्स आर 94 डिग्री ड्रायबल अँड 74 डिग्री वेटेबल असणार तो. व्हॉट इज द कुलिंग लोड ड्यू टू व्हेंटिलेशन? टेक तो फिगर नाही ना सर त्याच्यात. ते म्हणून मग मी 5 सीएफएम धरला त्याच्यात. अच्छा, त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे येणार. आता त्याच्यामध्ये ते टायपिंग मिस्टेक तिथे परत झालेली आहे. त्यामुळे सर तो अपलोडच केला नाही, होमवर्क नाही अपलोड केला हा. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की सीएफएम 5 सीएफएम पर पर्सन किंवा 0.6 सीएफएम पर स्क्वेअर फीट तुम्ही वापरू. त्याचा स्क्वेअर फूट नाही दिला ना मी. स्क्वेअर फूट नाहीये याच्यात. मग 5 CFM नी करा, केलं तरी हरकत नाही. 399 टीआर द्या. बरोबर आहे. 5 CFM पर पर्सन जर धरलं असेल तुम्ही, ऋषिकेश, तुम्ही याला प्रत्येक पर्सन 4, याच्यामध्ये परत टायपिंग मिस्टेक झाली होती. मी दिले होते 15 ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन मध्ये 15 दिलेले आहेत मी, पण ते टाईप नाही झालं. एनिवे त्याची गरज नाही करायची. तर 5 CFM जर तुम्ही धरले पर पर्सन तर हे किती होतात? 20,000. नाही किती? 2 लाख. 2 लाख सीएफएम. 2 लाख. 2 लाख CFM. आणि बाकीचं नंतर तर कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. ऋषिकेश, काय पुढचं अडचण आहे काही? सर इथे मी 20 CFM पर पर्सन धरलेलं आहे. ठीक आहे, तू 20 धरले, मी दिलं नसल्यामुळे आता तो तुमचा मला कुठला कमेंट नाही करता येणार त्याच्यावर. कुठलाही तुम्ही धरू शकता, 20 पण धरू शकता तुम्ही. पण 20 धरल्यानंतर तुझं टनेज किती आलं? 20 धरल्यानंतर हा सर ग्रँड टोटल हिट आलेलं आहे 357.06 into 10⁵ BTU per hour. मी TR मध्ये काढलेलं नाही. ठीक आहे, तर तू 20 धरल्यामुळे खूप वाढणार तुझं, ते काही प्रॉब्लेम नाहीये. हा. तर मुळात तो नाहीये. तुम्ही मला हे सांगा की सेन्सिबल लोड तुम्ही किती धरलाय पर पर्सन? टेबल रेफर केलंय? सर हा पूर्ण प्रॉब्लेम सांगता का सर एकदा? मला समजलाच नाही. आनंद बोलतोय. हॅलो सर. हा सर सेन्सिबल हिट पर पर्सन घेतलाय मी 195 BTU per hour. प्रॉब्लेम असा आहे की 40,000 लोक एका स्टेडियम मध्ये बसलेले आहेत. त्यांना लागणारा फ्रेशर, आपल्याला फ्रेशरचा लोड काढायचा आहे. त्यांच्यामुळे लोड किती, फ्रेशरचा लोड किती होतो. आणि आपण सांगितलंय की 5 CFM पर पर्सन फ्रेशर कन्सिडर करायची. त्यामुळे ते झाले 2 लाख CFM. बरोबर. हा, आता याच्यामध्ये चार्ट रिफर करून आपल्याला हे काढायचं होतं. तुम्ही कसं काढलंय? तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने काढलंय? आता तुम्हाला फक्त प्रेशरचा लोड काय चार्टावर देतो. तुम्हाला फक्त प्रेशर, तुम्हाला टोटल लोड नाही काढायचा आहे ना माणसाचा. प्रेशरचा लोड काढायचा असेल तर तुम्हाला चार्टची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे तुमचा की प्रेशर सीएफएम मल्टिप्लाइड बायपास फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 1.08 मल्टिप्लाइड डेल्टा टी और सेंसिबल हिट और लैटेंट हिट CFM multiplied by bypass factor multiplied by delta grains multiplied by 0.68.
आपला प्रश्न तुम्ही लोकांनी म्हणजे हे जे तुम्ही थोडस कन्फ्युजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण फ्रेशरचा लोड विचारलेला आहे, आपण माणसांचा लोड नाही विचारलेला. हॅलो, हा सर. लोड ड्यू टू व्हेंटिलेशन लोड विचारलेला आहे फक्त, बरोबर? हॅलो सर, हा, मी ते पूर्ण वेगळाच हिशोब केलेला. मग तुम्ही जो हिशोब केलाय तो तुम्ही माणसांमुळे लोड काढलेला हा, मी टेबल नंबर 12 वापरलं. तर तुम्ही टेबल नंबर 12 वापरून केला तो, पण तो तुम्ही जर तुम्हाला फुल लोड मागितला तर तो करायला पाहिजे. कारण तुम्ही कुलिंग लोड वापरला ना सर. मग कुलिंग लोड ड्यू टू व्हेंटिलेशन असं लिहिलंय. हा, मग आता काय झालं, पुढे सीएफएम पर पर्सन न दिल्यामुळे मी तो पुढला भाग वगळूनच टाकला. हा, लोकांनी तेच सांगतोय, थोडेसे मिस्टेक झाले, तर टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे गडबड झाली त्याच्यात. हा. तर लोकांनी जे केलेलं आहे ते ठीक आहे, अशा चुकांमुळे सुद्धा आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. नाही, बरोबर आहे, पण मग सर टेबल नंबर 12 का नाही वापरायचा या काय ठिकाणी? याच्यासाठी नाही वापरायचा, या पर्टिक्युलर प्रश्नाला नाही वापरायचा, अदरवाईज वापरावाच लागणार तो. अजून वापरावं लागणार ना सर? मी तुम्हाला जर सांगितलं असतं की मला स्टेडियमचा पूर्ण लोड काढायचा आहे, हा हा हा. तर वापरावाच लागेल तो. पण मी प्रश्न काय लिहिलेला आहे की लोड ड्यू टू व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन म्हणजे फ्रेशर, हे लक्षात घ्या. एअर कंडिशनिंग मध्ये जेव्हा व्हेंटिलेशन ही टर्मिनॉलॉजी वापरली जाते, हा हा हा. एनी एअर कंडिशनिंग सिस्टम मध्ये जेव्हा व्हेंटिलेशन ही टर्मिनॉलॉजी वापरली, इट इज रिलेटेड टू द अमाऊंट ऑफ फ्रेश एअर ओनली. ओके, म्हणजे आता सर तुम्ही जे म्हणताय ते मी थोडं जे मला समजलं ते ब्रीफ करतो. की 80 डिग्री आणि 50% आरेची हवा आपल्याला 94 नाही, 94 डिग्री आणि 74 डिग्रीची हवा 80 डिग्री आणि 50 मिनिटी आणायची आहे. Correct. आणि ती 5 गुणिले 40,000 अशी म्हणजे 2 लाख CFM हवा थंड करायची आहे. तर तुम्ही Correct. फक्त तेवढ्याचाच लोड वापरला. तेवढाच लोड मागितला होता तुम्हाला मागितला, बरोबर बरोबर. आता जर फुल स्टेडियमचा लोड असेल तर आतमध्ये जनरेट होणारी जी काही हीट आहे ती जी मी टेबल नंबर 12 वरून काढली ती पण त्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. ती पण ऍड करायला लागेल. आणि नुसतंच ते नाही, स्टेडियमची आउटसाइड बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा लोड घ्यावा लागेल. ग्लास असते तर ग्लासचा लोड घ्यावा लागेल. ओके ओके लोड घ्यावा लागेल, खूप सर. गोष्टी आहेत ना त्याच्यात. आपण त्या लोड सर. मागितला नाहीये. हॅलो सर. हा, बोला. हा सर, मग इथे जेव्हा आपण इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट काढतो ERSH, तेव्हा मग त्यात आपल्याला RSH काढता येणार नाही, कारण का त्यात माणसांचा लोड येईल जे आपल्याला नको आहे. सो फक्त त्यात OSH इंटू BF येईल, म्हणजे आउटसाइड एअर सेन्सिबल हीट. याच्यामध्ये ERSH एसएचचा प्रश्न घेतले, मी ती मागितलंच नाही. ते प्रश्न तुम्ही फक्त प्रश्न जे आहे ना तो तेवढंच उत्तर द्यायचं, आपण बाकीच्या गोष्टींचा नाही विचार करायचा. तुम्हाला जे विचारलं तेच. याच्यामध्ये ERSH किंवा हा प्रश्नच येत नाही ना, याच्यामध्ये टोटल लोड दिलाच नाही ना, मी मागितलंच नाही ना. हा, नाही म्हणून मी म्हणत होतो की RSH ह्याच्यात घ्यायचंच नाही. नाही, तसं आपल्याला फक्त 2 लाख CFM या एअर मुळे येणारा लोड काढायचा आहे, दॅट्स ऑल. ओके. म्हणजे 94 डिग्री फॅरनहाइट ची एअर 80 डिग्रीला कूल करण्यासाठी आणि त्याच्या 74 वेटबॅटचा 50% आरेजला आणण्यासाठी लागणारा रिमूव्ह करणारी जी सेन्सिबल लेटेंट लोड आहे, ही टोटल लोड आपल्याला काढायचं होतं. हा प्रश्न होता. आणि इथे स्टेडियम आहे म्हणून मी बायपास फॅक्टर 0.1 घेतलेला आहे. ठीक आहे, इट्स ओके, दॅट इज ओके. अजून कुठला काही डाऊट आहे? या सगळ्या प्रोसेसमध्ये एक अजून पॉइंट असतो जो आपण कन्सिडर करायला पाहिजे, पण जनरली आपल्या याच्यामध्ये आपण कम्फर्ट ऍप्लिकेशन्स मध्ये आपण ह्याला इग्नोर करतो, पण तरी पण आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण स्टडी करून घेऊ. इन्फिल्ट्रेशन हा प्रकार असतो. इन्फिल्ट्रेशन मुळे तो लोड वाढतो. दोन्ही प्रकारचे लोड वाढतात. सेन्सिबल लोड पण येणार आणि लेटंट लोड पण येणार. कोणी सांगू शकेल त्यांचा अर्थ काय इन्फिल्ट्रेशनचा?
व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इन्फिल्ट्रेशन? इन्फिल्ट्रेशन सिस्टम मध्ये एखादं इन्फिल्ट्रेशन होणं म्हणजे काय? रूमच्या आणि बाहेरची हवा रूमच्या हा, आतमध्ये रूमच्या येणं, लिकेजेस मधनं वगैरे. करेक्ट. रूमच्या बाहेरची हवा एअर कंडिशनिंग सिस्टम मध्ये येणं, आणि हे कुठल्या कुठल्या प्रकारे येऊ शकते? डोअर्स मधनं येऊ शकते, विंडोज मधनं येऊ शकते, क्रॅक्स मधनं येऊ शकते, वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंगचे क्रॅक्स असतात त्याच्यामधनं येऊ शकते. ओके, म्हणजे काय होणार आहे, परत जी एअर इन्फिल्टर होणार आहे आतमध्ये ती आउटसाइड असणार आहे. त्याचं टेम्परेचर परत ड्रायबल वेटेबल जे एम्बियंट कंडिशन्स प्रमाणे त्याचे ड्रायबल वेटेबल टेम्परेचर असणार, आणि रूम कंडिशन्स प्रमाणे ते ड्रायबल वेटेबल टेम्परेचर असणार. त्याच्यामुळे इन्फिल्ट्रेशनमुळे लोड वाढू शकतो. तर आता वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स अवेलेबल आहेत पुस्तकांमध्ये. वेगवेगळ्या, जितकी बिल्डिंग तुमची टाईट, जितका टाईटनेस तुमचा चांगला, थोडं तुमचा इन्फिल्ट्रेशन लोड कमी. ओके, हा त्याचा लोड आपण इग्नोर करतो आपल्या कॅल्क्युलेशन्स मध्ये, आपण त्याच्यावर जास्त बोलत नाहीये. पण तरी पण एक थंब रूल असा असतो की कुठल्याही एखाद्या बिल्डिंग, टाईट बिल्डिंग जे आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये लिकेजेस फार कमी आहे, तेव्हा मी जवळपास 0.3 एअर चेंजेस पर आवर हा इन्फिल्ट्रेशन रेट पकडला जातो. याचा अर्थ काय आहे की समजा 10 फूट बाय 10 फूट बाय 10 फूटचं रूम असेल 1000 क्युबिक फीटचं, 1 एअर चेंज झाला तर किती आला तो सीएफएम याचा? 1 एअर चेंज किती येईल याचा सीएफएम? सांगू कॅल्क्युलेट करा बरं. 16.5 CFM. हा, 16.5 CFM. 16.5 म्हणजे 1000 भागिले 60 ना, बरोबर ना? 16.5. बरोबर. आणि याचा 0.3 किती झाला? 5. म्हणजे 1000 CFM क्युबिक फीट व्हॉल्यूमच्या याला जर 5 CFM चा लिकेज असेल बाहेरचा, तर तो एक्सेप्टेबल आहे, अलाउएबल आहे. एवढी टाईट बिल्डिंग पाहिजे. आणि मग ते लोड तुम्हाला घेता येतो, इग्नोर करायचा तर इग्नोर करा, नाही तर 5 CFMच्या हिशोबाने आउटसाइड कंडिशनने तो किती लोड होतो तो सेन्सिबल लोड आणि लेटल लोड मध्ये ऍड करू शकता तुम्ही, जर करायचाच म्हटलं. आणि ही जर खूप जास्त असेल, 5 CFMच्या खूप मोठी बिल्डिंग आहे, इन्फिल्ट्रेशन लोड बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात जात असेल, तर मग ते इन्फिल्ट्रेशन लोड भरायला पाहिजे. पण हा लोडचा त्याच्यामध्ये हा कुठल्याही प्रकारे मिस आउट नको व्हायला, म्हणून आपण इन्फिल्ट्रेशन लोड धरलेला आहे. सर तो किती म्हटलं? 0.03% ना? 0.3, 0.9, 0.3. तेवढी टाईटनेस पाहिजे बिल्डिंग मध्ये. पुअर वर्कमॅनशिप असेल, सिव्हिल वर्क चांगलं नसेल, डिझाईन प्रॉपर नसेल, तर हा रेट खूप जास्त असू शकतो. सर, एक डाऊट होता. 11व्या क्वेश्चन मधला, सेट मधला 4था प्रश्न, तिथे पर्टिक्युलरली ठाणे असं म्हटलेलं आहे, तर त्याचा उपयोग कुठे करायचा आहे तो मला लक्षात नाही आला. ते 11व्या प्रश्न. याच्यासाठी जर तुम्हाला माहिती नसेल, समजा डाटा नसेल दिला तुमच्याकडे, मी त्याच्यामध्ये तुम्हाला 100 डिग्री आणि 75 डिग्री आणि रेंज पण दिलेली आहे. हो, दिलेली आहे. इनसाइड 75 आहे आणि रेंज पण दिली 20 डिग्रीची. बरोबर. पण जे सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही दिल्या नसत्या आम्ही तुम्हाला, तर तुम्हाला ठाणे लोकेशनला जाऊन ठाण्याच्या याच्यामधनं ते रेंज काय ते काढायला पाहिजे, आणि त्याच्यात मॅक्सिमम मिनिमम टेम्परेचर काढताना रेंज मिळायला पाहिजे. आणि डिझाईन कंडिशन तर आपल्याला रूम कंडिशन तर माहिती असते, आउटसाइड कंडिशन त्याला त्यावेळेला किती असते ठाण्याची ती काढायला लागेल. ओके ओके. त्याच्यासाठी दिलेला आहे तो.
जर तुम्हाला नाही मिळाला डाटा तर काहीतरी रेफरन्स पाहिजे म्हणून तो डाटा दिलेला आहे त्याच्यात. ओके ओके. आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. तर ते एक सिव्हिअर कंडिशन जे विचारली होती पहिलाच प्रश्न 11व्या होमवर्कचा, काय त्याचा पर्सेंटेज ऑफ ऑकरन्स 0.4%ला 95 डिग्री फॅरनाईट आणि 76 डिग्री फॅरनाईट होतं. हा आणि 1% ऑकरन्सला 93 डिग्री फॅरनाईट 75 डिग्री फॅरनाईट. बरोबर. 2%ला 90 डिग्री फॅरनाईट आणि वेट बल्ब 74 डिग्री फॅरनाईट. आणि 0.4%ला किती आहे? 95 डिग्री फॅरनाईट आणि 76 डिग्री फॅरनाईट. तर सिव्हिअर म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशन ना. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे 0.4 जरी तो असला तरी तो 95 डिग्रीचाच पकडायला पाहिजे आपल्याला, म्हणून दॅट वॉज 95 डिग्री 0.4% सिव्हिअर धरायचं. बरोबर आहे. मग ते बरोबर तसंच धरलं, कारण मी म्हटलं ऑकरन्स कमी आहे सिव्हिअर कंडिशन. आणि ऑकरन्स कमी आहे पण त्या ऑकरन्सच्या वेळेस तुमच्या सिस्टमचा फेल झाला समजा टेम्परेचर. बरोबर. तुमची प्रोडक्शन आहे, प्रोडक्शनची क्रिटिकॅलिटी टेम्परेचर त्या वर्षातनं 35 तास जरी फक्त फेल झाला तरी ती जी कॉस्ट असू शकते एखाद वेळेस ते वर्षभराच्या प्रोडक्शन कॉस्टच्या पेक्षा जास्त असू शकते रिजेक्शनची. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला तो रिस्क घेता येत नाही आपल्याला अल्टिमेट याच्यामध्ये फार असं आहे म्हणजे डिझाईन बऱ्याच म्हणून तर एअर कंडिशनिंग सिस्टम्स काय ज्या ओव्हरसाईज होतात, डिझाईन काय जास्त होतात त्या त्याच्यासाठीच केलं होतात त्या की 35 तासामध्ये वर्षभरातल्या 35 तासामध्ये सुद्धा ती सिस्टम फेल व्हायला नको, म्हणून आपल्याला सिव्हिअर कंडिशनच घ्यावी लागते. छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत, आपण घेऊ. आपल्याला प्रॅक्टिस करायला लागणार आहे. एक जनरल ऑफिस आहे. जनरल ऑफिस मध्ये पंचवीस बाय 50 फूट एक ऑफिस आहे. बाजूबाजूला रूम्स आहेत. आणि सेकंड रूम इज 25 बाय 25 फीट आहे. फीट मॅनेजमेंट हॅज डिसाइडेड की या रूम मध्ये त्यांनी 75 स्क्वेअर फूट या डेन्सिटीला 70%, 75 स्क्वेअर फूटला 1% ऑक्युपन्सीने डिझाईन करायला सांगितलंय. आणि दुसऱ्या केसमध्ये 26 माणसं आहे. सेकंड केसमध्ये 26 पीपल. आपल्याला लोड काढायची गरज नाही, आपल्याला फक्त याच्यामध्ये किती फ्रेश एअर लागेल ते काढायची सिस्टम मध्ये दोन्ही मिळून. ऑक्युपन्सी पीपल सेकंड एरियामध्ये 25-26 पीपल. सर सेकंड इयर पूर्ण एसी करायचं आहे? नाही, एसीचं विचारतच नाही आता आपण काय रोड विचारलंय तुम्हाला हा की फाइंड आउट द टोटल आउटडोर फ्रेश एअर रिक्वायर्ड. एसी दोन्ही एसीच आहे. ओके ओके. ऑलरेडी आहे ही माणसांची तुम्ही असं विचारलंय की पहिल्या याच्यामध्ये 75 स्क्वेअर फूटला 1% अशी डेन्सिटी घेतली आहे. ओके ओके. दुसऱ्याला तुम्ही सरळ 26 माणसं डायरेक्ट दिली आहेत तुम्हाला. टोटल फ्रेश एअर दोन्ही मिळून फ्रेश एअरची रिक्वायरमेंट किती, लोड तर नंतरचा भाग झाला. जनरल थंब रूल तो सगळीकडे तोच आहे सध्या. जर तुमच्याकडे काही डाटा नसेल तर 5 CFM पर पर्सन हा स्टँडर्ड एशियन डाटा आहे. आणि 0.06 CFM पर स्क्वेअर फूट. खरा हा डाटा आहे. 5 CFM पर पर्सन आणि 0.06 CFM पर स्क्वेअर फूट. या दोघांची जी बेरीज येते ती नाही, दोघांची बेरीज हे मोठं नाहीये. हे इथेच चुकतात सगळे. या दोघांची जी बेरीज येईल ती, आणि ती कधी कधी 15 येते जर एरिया खूप मोठा असेल. त्यांनी दोघांना ते क्लब ठेवलेलं आहे.
हे असं नाही व्हायला पाहिजे की एरिया खूप मोठा आहे, माणसं 2च आहे आणि फक्त मग आपण 10 CFM दिलं तरी नाही जाणार. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच याच्यात दिसतं सर, ते फक्त जे हायर व्हॅल्यू आहे ते पकडतात, फक्त कन्सिडर करतात. नाही नाही सर, तुम्ही लोक कन्फ्युज करू नका. सगळे बरेचसे कन्सल्टंट पण तसंच सांगतात. हायर व्हॅल्यू कुठे पकडतात माहिती का? यांनी केलेली याचं कॅल्क्युलेशन एक आहे समजा, दोघांची ऍड करून, आणि दुसरं तुम्हाला वन एअर चेंज आहे समजा. वन एअर चेंज पण देतात लोक फ्रेशर. तर कधी कधी वन एअर चेंज मध्ये तर तुम्हाला सांगितलं एखाद्याने की मला वन एअर चेंज पाहिजे, तर वन एअर चेंज जी फेवर ती जर एखाद्याचा हायर असेल तर तीच धरतात. जुन्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी व्होल्टास ब्लू स्टार मध्ये हा स्टँडर्ड रूल होता, वन एअर चेंज फॉर अवर प्रेशर. पण जसं जसं कन्सेप्ट बदलत गेले, फार्मास्युटिकल म्हणजे प्रेशर बॅलन्सिंग सिस्टम्स यायला लागल्या, तर 5 CFM पर पर्सन आणि 0.06 CFM पर स्क्वेअर फूट या दोघांची जी बेरीज येईल ती आपण घ्यायला पाहिजे. तर झालं का? हा समजला किती आलं पहिल्या याचं? झालं का तुम्ही? तो याचा म्हणजे पर्सननुसार आलाय 215 सेकंद. पर्सननुसार 215 सेकंद. कुठलं पर्सन किती आले याचे? 17. याच्यामध्ये किती? 17% आले बरोबर. 17 गुणिले 5 आणि 0.06 ने ते केलं असेल. आणि याच्यामध्ये 25/25 26 आणि 26 into 5. हा, आणि प्लस स्क्वेअर फूट येणे, दोन्ही मिळून किती आली? 327.5. सगळे मिळून 327.5 CFM. बरोबर आहे सगळ्यांचं? कोणाला काही डाऊट आहे? करेक्ट आहे का? ओके ओके सर. शुड वी गो अहेड? छोटे छोटे गोष्टी असतात तर ते समजून घ्यायचं असतात. 1000 CFM हे आउटसाइड एअर फ्रेश एअर घेतलेली आहे, आउटसाइड फ्रेश एअर. आउटसाइड कंडिशन जे आहे जी आहे 104 डिग्री फॅरनहाइट, ट्रायबल, 30% RH. त्याच्यामध्ये सायक्रोमीटर चार्ट आहे, एक पेज आहे पाप, तुला तर लोकांनाही सांगता येईल सगळ्यांना. एक पेज असेल का? नाही, तो पण होता एक. काय मेन तुझं त्या दिवशी इथे. आणि इनसाइड कंडिशन आहे 75 डिग्री फॅरनहाइट, ड्रायबल, 50
50% RH. आपल्याला टोटल लोड काढायचा. कॉईल ही ज्या कॉईल वरनं जाणार आहे, कॉईलचा टोटल लोड. आता एक असं असतं पहा, बायपास फॅक्टर जेव्हा आपण धरतो तेव्हा आपण एक काय करतो, एक लोड आपण 1 मायनस बायपासनी काढतो, जो बाहेरचा लोड असतो. म्हणजे जो 1 मायनस बायपासनी फॅक्टरनी काढणार तो कॉईलला हँडल करायचा लोड आहे, आणि बायपास फॅक्टरनी जो काढणार आहे तो रूमचा लोड आहे. ओके. पण मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, मला टोटल लोड काढायचा आता, मला काही त्याच्याशी गरज नाही, तर तुम्ही आता बायपास फॅक्टर घालायची गरज आहे की आपल्याला नाही गरज. मग आपण कसं काढणार डायरेक्ट? सिंपल वे काय आहे ह्याला काढायला? CFM multiplied by delta T multiplied by 1.2 sensitivity. Second ला CFM multiplied by delta grains multiplied by 1.2. तुम्ही तसाही काढू शकता, इंडिव्हिज्युअली सेन्सिबल लोड काढू शकता. 104 मायनस 75 इंटू 1.08 इंटू CFM 1000 त्याने सेन्सिबल लोड होईल. तुम्हाला दोघांचा तुम्हाला सायकोमेट्री चार्ट वरनं आपण तुम्हाला ग्रेन्स काढू शकता. ग्रेन्स काढून तुम्ही ते दोघांचा ग्रेन्सचा डिफरन्स काढून करू शकता. लेटेंट लोड वेगळे काढू शकता, दोघांची टोटल. पण अजून सिंपल मेथड जी आहे ती आहे 1000 CFM multiplied by 4.5 multiplied by delta enthalpy delta H. एकाच तुमच्या याच्यानुसार तुम्ही सांगता का? आपण यांना एन्थाल्पी सांगू, आउटसाइड एन्थाल्पी किती आणि इनसाइड एन्थाल्पी किती? 104 30% RH ला सायक्लोमेट्रिक चार्ट वर तुम्ही पाहू शकता. आता मी इथे ऑफिसमध्ये काढून देतोय तुम्हाला. आलं लक्षात? तुम्हाला काही डाऊट असेल तर परत विचारा. एन्थाल्पी वरनं आपण डायरेक्ट लोड काढू शकतो. 1000 CFM multiplied by 4.5 इंटू डेल्टा H. आणि तुम्ही घरी होमवर्क करून पहा. 104 डिग्री आणि 75 डिग्रीच्या डिफरन्सने तुम्ही सेन्सिबल लोड काढा. 30% RH आणि 50% RH चे ग्रेन्स काढा. त्यांनी तुम्ही लेटेंट लोड काढा, आणि त्या दोघांची टोटल जी आता तो आपण कॅल्क्युलेट करू ती येते का थोडी चेक करा. पहिल्या केसमध्ये येतो एन्थाल्पी 35 BTU पर पाऊंड. दुसऱ्या केसमध्ये दुसरं याच्यात ते 27.5 ते 28, लेटेस्ट 28. दोघांचा डिफरन्स किती झाला? 7. तर 1000 मल्टिप्लाइड बाय 4.5 मल्टिप्लाइड बाय 7 किती आलं? जे येईल ते BTU पर आवर. किती? किंवा 12,000 तेवढ्या कनेक्टचा लोड TRCचा लोड आला ते. टू पॉईंट किती आला? 2.62 TR आला टोटल. ओके. आता तुम्ही क्लिअर करून घ्या. काही समजलं नसेल तर विचारा. मी मुद्दाम परत तेच एक्झाम्पल घेतोय, कारण प्रॅक्टिस ही या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसनी जास्त क्लिअर होतात. स्वतः करायला घेतलं की क्लिअर होतात. पुढचा एक्झाम्पल आहे, सोपा आहे थोडासा, पण कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. हा पूर्णपणे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, पण तरी पण खूप गरजेचा असतो. बऱ्याच वेळा आपण कन्फ्युज करतो, लोक कन्फ्युज होतात. एका एअर कंडिशनिंग सिस्टम मध्ये सप्लाय एअर क्वांटिटी जी आहे
ती आहे 12,000 CFM. आणि या एरियामध्ये वेगवेगळे एक्झॉस्ट वापरलेले आहेत. तर एक्झॉस्टचे CFM जे आहेत काही हुड्स आहेत, काही फ्यूम हुड्स आहेत, त्या फ्यूम हुड्स मधनं 1100 CFM एक्झॉस्ट होतं. टॉयलेट्स आहेत, टॉयलेट्स मधनं 700 CFM एक्झॉस्ट होतंय. आणि बिल्डिंग क्रॅक्स आहेत, प्रेशराइज असल्यामुळे बिल्डिंग क्रॅक्स मधनं 400 CFM एक्झॉस्ट होते. आणि एशिरे स्टँडर्डनी असं रिकमेंड केलेलं आहे की जी फ्रेश आउटसाइड एअर आहे, फ्रेश एअर आहे, ही 3000 CFM ची प्रेशर पाहिजे सिस्टम मध्ये. आपल्याला काय करायचंय, प्रश्न काय आहे, कॅल्क्युलेट रिटर्न एअर क्वांटिटी. आणि should we have to bleed some amount of air. याला बाहेर एअरला ब्लीड करावं लागणार आहे का बिल्डिंग मध्ये, और वेंटिंग करावं लागणार आहे का. तसा हा सोपा प्रश्न आहे, थोडासा विचार करा, नाही तर मग मी सांगतो उत्तर. हा अजून आहे का, अप्रोच जमतोय का. एकाचं उत्तर आलेलं आहे, बरोबर आहे ते, मी तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो. तुम्ही अजून कोणाचं आलंय का. एक लक्षात घ्या, कन्सेप्ट कुठेही कधी पण, जर एखाद्या क्लीन रूम मध्ये किंवा एखाद्या एअर कंडिशनिंग सिस्टम मध्ये किंवा एखाद्या रिसर्क्युटिंग सिस्टम मध्ये हॅलो. कम्फर्ट फील येणार नाही.
त्यामुळे डिझाईन म्हणजे नुसतं असं नाहीये की प्रोव्हाइड केलं म्हणजे झालं. इट हॅज टू बी व्हॅलिडेटेड, एन्श्युअर, मेजर्ड. ते चेक पण करायला पाहिजे की आपण जे डिझाईन केलं ते खरोखर येतंय का. आणि आता हे कॅल्क्युलेशन तसं तुम्ही सोपं आहे तुम्हाला, पण तुम्हाला आता सांगतो मी आता याचा फॉर्म्युलेने जर करायचं म्हटलं तर फॉर्म्युला काय आपण करायला पाहिजे. हे पहा, सप्लाय एअर जी आहे त्यामुळे येऊ शकते. रिटर्न एअर जी आहे तुमची ती रूम मधली प्लस आउटडोअर एअर, हा फॉर्म्युला आहे बरोबर. रिटर्न एअर प्लस आउटडोअर एअर, रिटर्न एअर जी जाणार त्यात आउटडोअर एअर मिक्स झाली की सप्लाय एअर होणार, बरोबर. करेक्ट की नाही. हॅलो, बरोबर सर. हा, आता सप्लायर किती दिली तुम्हाला, 12,000. काढायला काय सांगितलं, रिटर्न एअर, बरोबर. हो. आणि आउटडोअर किती दिली आहे, 3,000. 3,000. सो रिटर्न एअर किती आली, 12,000 मायनस 3,000, 9,000 सी. करेक्ट. हे 9,000 CFM सप्लाय रिटर्न जाते, 3,000 CFM फ्रेश एअर त्यात ऍड होते आणि 12,000 CFM चा सप्लाय रूम मध्ये जातो. नाव आता हे 3,000 जसं सिस्टम मध्ये जात आहे तसं 3,000 रिलीव्ह पण व्हायला पाहिजे. पण एक्झॉस्टची टोटल किती होते सगळे मिळून, 1,100, 700 आणि 400 किती झाली, 2,200. 2,200. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला अजून कमीत कमी 800 CFM ब्लीड करायला लागेल, वेंट करायला लागेल, तेव्हा तुमची सिस्टम दोन बॅलन्स होईल. आलं का लक्षात. आर्टिफिशियली यू हॅव टू ब्लीड धिस मच अमाऊंट ऑफ एअर. तर तुम्ही हे नाही केलं तर तुमची 3,000 येणारच नाही, इथे 2,200 येईल. आणि मग तुमच्या सिस्टम्स काही स्टँडर्ड मेंटेन होणार नाही. ज्या सफोकेशन म्हणा, ज्या माणसांना म्हणा, एरिया म्हणा, ज्या नॉर्म्सने एसडीने रिकमेंड केले, इट विल नॉट बी मेंटेन. सो नुसतं आपण हीट लोड आणि HVAC हीट लोड हे जाणून घेता घेता आपल्याला हे पण एअर बॅलन्सिंगचा सुद्धा कन्सेप्ट समजायला पाहिजे की सप्लाय एअर म्हणजे काय, रिटर्न एअर म्हणजे. हॅलो 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 सर नाही, हा पॉइंट सर हा, हा प्रश्न पॉइंट काय बोला. परत एकदा एक्सप्लेन करा ना सर. कुठला, हे जे वरती तुम्ही आता लिहिलं ना 9,000 CFM, 3,000 CFM वगैरे, हे ऍक्च्युली काय झालं ते थोडस नेटवर्क मुळे क्लिअरच नाही. ओके, परत लिहितो मी इकडे. सप्लाय एअर इज इक्वल टू रिटर्न एअर प्लस आउटडोअर एअर, हे समजलं. येस सर, येस. सप्लाय एअर किती आहे, 12,000. 12,000 रिटर्न एअर काढायची आपल्याला, बरोबर. आउटडोअर किती आहे, 3,000. 3,000. सो रिटर्न किती झाली, 12,000 मायनस 3,000 म्हणजे 9,000. 9,000 CFM. ओके, आता 9,000 CFM रिटर्न झाली, 3,000 CFM फ्रेश एअर झाली. 3,000 CFM जेव्हा फ्रेश एअर होईल तेव्हा आपल्याला 3,000 CFM एक्झॉस्ट पण करायला पाहिजे. पण आपण एक्झॉस्ट किती करतोय, हुड्स मधनं 1,100 जातात, टॉयलेट मधनं 700 जातात, बिल्डिंग क्रॅक मधनं 400 जातात, म्हणजे 2,200 जातात. 2,200 जर जातात. तुम्ही अजून 800 जर तुम्ही वेंट नाही केली सिस्टम मधनं तर 3,000 येणार नाही आतमध्ये. 3,000 येण्यासाठी 3,000च एक्झॉस्ट करायला लागतं. 2,200 एक्झॉस्ट कराल तर 2,200 येणार फक्त. पण आपल्याला 3,000 पाहिजे, म्हणून आपल्याला 800 CFM ब्लीड म्हणतात त्याला किंवा वेंट म्हणतात. सिस्टम मधनं आपल्याला ऍटमॉस्फिअरला सोडून द्यावं लागेल सिस्टम मधनं, सप्लाय याच्यातनं 800 CFM तर जाऊन तुमच्या सिस्टम मेंटेन होतात. सर. हॅलो हॅलो सर. हा, ही जी 800 आपली ब्लीड एअर आहे त्यालाच पर्ज एअर म्हणतात का? हो, त्याला पर्ज म्हणा, ब्लीड म्हणा, वेंट म्हणा. आता गेल्या सेशन मध्ये एक माझा समज असा झाला होता, तो चुकीचा झाला असेल आहे
की ही जी 800 पर्ज आपण करणार आहोत ती 12,000च्या अगोदर करायला पाहिजे. म्हणजे मग नाही. आपल्याकडे रिटर्न येईल 9,800 येईल 9,000च्या ऐवजी. कुठे जर आपण ती 12,000च्या अगोदर पर्च केली. गेल्या रविवारी सर दाखवत होते ना, एक एक्सेल शीट दाखवत होते सॉफ्टवेअर बनवलेलं. ते समजून घेताना मग माझा तो गैरसमज आहे का तो मला क्लिअर करायचा आहे, की ते जे पर्ज एअर आहे, ती पर्ज एअर सप्लाय एअरच्या अगोदर पर्च करायची आहे. तर मग ती जर पर्ज एअर सप्लाय एअरच्या अगोदर 800 पर्च नाही होणार ना. तर तोच सप्लाय एअरच्या हॅलो हा सप्लाय एअरच्या अगोदर सगळ्या सिस्टम हा रिटर्न निगेटिव्ह प्रेशर मध्ये राहणार आहे. ओके. इट कॅनॉट बी पर्च. जे काही असेल ते तुम्हाला जे काही बाहेर करायचं आहे ते तुम्हाला प्रेशर ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त प्रेशर असेल तरच ते बाहेर होईल. ओके 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 ठीक आहे. रिटर्न मध्ये इट विल सक इन प्रेशर ऍड होईल. ती जे काही ब्लीड आहे वेंट आहे ते तुम्हाला सप्लाय साईडलाच करावं लागणार. हा म्हणजे त्याच्यावरती लोड फॅन साईडच्या फॅनच्या आउटलेटला गेलं म्हणजे हा प्रेशर साईडलाच गेला ना ते. मग ब्लीड जेव्हा आपण म्हणतो ना, वेन वी आर सेइंग वेंटिंग और वेन वी आर सेइंग ब्लीड. सर ऍक्च्युली हा असाच विषय होता. मी असं म्हणत होतो की आता ही जी आपल्याला ब्लीड करायची आहे 800 हवा ब्लीड करायची आहे आपल्याला, तर ती ट्रीट करून आपण वाया घालवणार. तर म्हणून कूलिंग कॉइलच्या अगोदर काही अरेंजमेंट करता येते का आपल्याला, की जेणेकरून आपण ब्लीड करू आणि फक्त तेवढीच कूल करू जी आपल्याला हवी आहे पुढे. सिस्टमची अरेंजमेंट बदलली तर ड्रॉ थ्रूच्या ऐवजी तुम्ही जर समजा त्याला ब्लो थ्रू करणार असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला बिफोर स्लिपिंग यू कॅन फॅन जो आहे त्या कॉइलच्या आधी जो लागलेला असेल समजा. हॅलो हॅलो. हा एसी मध्ये 2 टाईपचे फॅन असतात. आपण अरेंजमेंट असते ड्रॉ थ्रू असतो, ब्लो थ्रू असतो. हो सरांनी सांगितलेलं त्यावेळेस ते. हा मग ब्लो थ्रू जर असेल, ब्लो थ्रू जर केस असेल तर ती कॉइलला यायच्या आधी तुम्हाला ती ब्लीड करावी लागते. म्हणजे कॉइलच्या आधी फॅन नंतर आणि कॉइलच्या आधी यू कॅन ब्लीड इट. ओके. त्यामुळे तुम्हाला ट्रीटिंगची गरज नाही. पण शेवटी अल्टिमेटली तुम्ही रूम एअर ट्रीट करताच ना. शेवटी तुम्ही जी बाहेर फेकणार आहे ती तुम्ही 25 डिग्रीची तर फेकणारच ना बाहेर. नाही बरोबर आहे. एक फेकणार ना तुम्ही शेवटी. नाही मग आपण आता मी माझं थोडंसं अजून करेक्शन करून घेतो आयडियाचं, की मी समजा ब्लो थ्रू सिस्टीमचा विचार केला तर मग मी 800 पर्च केले आणि 1200 पुढे पाठवले ट्रीट करून, तर मग मी सप्लाय एअर 12,000 अधिक 800 म्हणायचं की 12,000 म्हणायचं? 12,000 ते 800. पण 800 तर वातावरणात गेली ट्रीट न होता, तरी पण मी तिला सप्लायर म्हणायचं का? हो मग कारण ते फॅनच्या आता सप्लायर त्याला सप्लाय नाही म्हणता येणार तुम्हाला. ब्लीड नंतर कॉइलच्या नंतर जी रूम मध्ये जाणार आहे त्याला सप्लायर म्हणायचं. हा बरोबर. म्हणजे सप्लायर 12,000 झाली आणि ब्लीड एअर 800 झाली माझी, बरोबर ना? करेक्ट. आणि 2200 एक्झॉस्ट झाली. ओके 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 ठीक आहे. पण तुम्हाला त्या केसमध्ये फॅनची कॅपॅसिटी 12,800 ला करायला लागेल. बरोबर आहे. फॅन कॅपॅसिटी वाढेल माझी. अगदी बरोबर आहे. मग ते सगळे लॉजिक त्या गोष्टींनी एनर्जी वाढणार परत. हा नाही म्हणजे माझं अंडरस्टँडिंग मला क्लिअर करायचं होतं की अनेक गोष्टी राहू शकतात साईट वरती, तर ते आता क्लिअर झालं. काही प्रॉब्लेम नाही सर. ठीक आहे ठीक आहे. हो थँक्यू. मला एक क्वेश्चन आहे सर. माझा एक क्वेश्चन. बोला. आता याच्यात तुम्ही सांगितलं की प्रेशर 3,000 आयसी स्टँडर्ड नुसार सांगितलेलं आहे आणि हे एक्झॉस्ट आहे. इन केस तो हुडचा एक्झॉस्ट जो आहे तो 1100च्या ऐवजी 2100 असता. 1100च्या ऐवजी 2100 असता. तर टोटल त्याची झाली असती 3200. 3500 झाली असती. 3200 झाली असती ना. 3200 झाली असती. तर त्या केसमध्ये प्रेशर किती पकडले असते तुम्ही? 3,000. 3200 घ्यावी लागली. त्या केसमध्ये तुम्हाला ते ऍडजस्ट करावं लागलं असतं. 3200 घ्यावं लागलं. म्हणजे ते सांगताना की एक्झॉस्टची टोटल आणि याची टोटल बघून जे जास्त असेल त्यानुसार प्रेशर सिलेक्ट करायला पाहिजे. बरोबर बरोबर.
नॉन नेसेसरी यू विल गो ओनली विथ एशरे स्टँडर्ड. तुमच्या प्रोसेस रिक्वायरमेंटचे पॅरामीटर बदलले तर त्याला मॅच करण्यासाठी तुम्हाला ते करावंच लागेल. अजून एक छोटं अजून एक्झाम्पल घेऊ. वन थिएटर इज देअर, ऑक्युपन्सी आहे 600 पीपल. आउटडोर कंडिशन $95 dry bulb, 75 wet bulb. Indoor 78 dry bulb, 65 wet bulb. तुम्हाला मी इथे इंडोरला आहे 72 ग्रेन्स पर पाऊंड आणि आउटडोरला आहे 99 ग्रेन्स आणि 7.5 CFM पर पर्सन ही तुम्हाला घ्यायची आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की फक्त लोकांसाठी लागणारे आउटडोर किती, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ एअर रिक्वायर्ड फॉर पीपल, आणि त्याचा लोड, टोटल लोड. लेट अस डू दिस. तुमच्या कॅल्क्युलेशननी करा, आपल्या फॉर्म्युल्यानी. 2 फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. आय विल रीराईट द फॉर्म्युला. CFM इंटू 1.08 इंटू डेल्टा टी BTU per hour sensible load. CFM into 0.68 into delta grain BTU per hour latent load. टोटल लोड काढायचं. जस्ट वर्कआउट आणि सांगा मला, झालं की सांगा.
सर टोटल लोड 12.96 आलं का TR? हॅलो. हा माझं 14 आहे, माझं उत्तर 14 आहे. 13.17 वगैरे काही येतं माझं, 14 TR येतं. ओके. सर ते CFM इंटू 0.60 आहे ना लॅटंट लोड साठी? नाही 7.5 CFM दिलंय ना मी तुम्हाला. हो ते बरोबर, ते घेतलं सर. मी म्हणतो आपल्या याच्यासाठी लेटंट लोड साठीचा फॉर्म्युला CFM इंटू 0.60 आहे ना? 6.8 आहे. 6.8 आहे. ओके, मग बरोबर, मग करेक्ट आहे सर. 0.68 येतो. ओके ओके ठीक आहे. एक अजून एक्झाम्पल घेऊ आपण, झालं असेल तर, आणि मग देन विल स्विच ओव्हर टू नेक्स्ट टॉपिक. हॅलो हा सर, TR 13.77 आलं टोटल TR. हा बरोबर आहे. ओके. 13.77 बरोबर आहे. अजून काही आहे? हा ऑलमोस्ट सेम आलेलं. हा या टॉपिकवर आपण एक लास्ट एक्झाम्पल घेऊ अँड देन विल चेंज ओव्हर स्विच ओव्हर टू द अनदर टॉपिक. अगेन 20,000 स्क्वेअर फूट एरिया रूम आहे. हॉल आहे म्हणा, हॉल म्हणा, रूम म्हणा, जी काय. ओके. रूम is maintained at 70 degree dry bulb temperature, 65 watt bulb. Outdoor air is 95 dB, 78 watt bulb. आउटसाइड ग्रेन से हे मी तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी देतो, अदरवाईज तुम्हाला हे काढायला लागणार आहे परीक्षेमध्ये सायकोमेट्रिक चार्ट घेऊन. कारण वेळ वाचवण्यासाठी मी इनसाइड ग्रेन्स आहे 72. You have to apply the standard ratio formula for this. आपल्याला काढायचं CFM किती लागणार ते पहिला, व्हेंटिलेशन रिक्वायर्ड and again ventilation load. पहिले CFM काढा. सर आतमध्ये माणसं किती आहेत? हा तुम्ही हा प्रश्न विचारलाच नाही मला कोणी, माझ्याकडनं राहून गेलं ते. 240. ऑक्युपन्सी इज 240. 240. हा राहिली ती नाही तिथे बोर्डावर लिहायची, राहिली 240. हा पण तुला तो दोन्ही काढायला लागतील ना, म्हणून मी ते दिलं ना. पीपल आणि हे दोन्ही स्टँडर्ड रेशियो फॉर्म्युला घ्यायचा. 240 लोक आहे आणि 20,000 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. CFM किती आलं दोघांचं टोटल? 2400 आलं सर. करेक्ट आहे. 2400 येईल टोटल. ओके करेक्ट आहे. पुढचं तर सिंपल आहे. सर मला याच्यात तुम्हाला असं सांगितलंय, तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकता. जर तुम्ही डायरेक्ट एन्थॅल्पी काढल्या तर तुम्ही 4.5 मल्टिप्लाय करून डायरेक्ट एन्थॅल्पीने काढू शकता. दॅट इज म्हणजे एकाच इक्वेशन मध्ये तुमचा टोटल लोड येऊन जाईल. पण एकदा तरी ते ट्रायली करून पहा, म्हणजे ते करताना तुम्हाला जाणवेल की आपण कुठे चुकतोय काय.
मिस आउट होता येते का गोष्टी? माझं 10 आले. ठीक आहे. 9.928 सर. हा ठीक आहे. 90.98. येस करेक्ट. एकदा एन्थॅल्पीने काढून पहा जरा. सायकोमेट्रिकने चेक करा. हॅलो हॅलो. सर, एक डाऊट असा होता की बोला. हे जे स्टेडियम असतात मोठे किंवा मोठे मोठे थिएटर्स असतात, त्याच्यामध्ये ही माणसं पण जास्त असतात, तर ती जी आपण हवा आतमध्ये घेतो त्यातली किती हवा रिटर्न पाठवतो, की व्हेंटिलेशन महत्वाचं असल्यामुळे कसं करतो की एअर चेंजेस पर डिसाईड करून त्याप्रमाणे ठरवायला लागतं? थोडी जी हवा आतमध्ये माणसांसाठी घेतली जाते हा हा. तेवढीच हवा थोडी एक्झॉस्ट पण व्हायला पाहिजे सिस्टम मध्ये, ओके. तरच ती आतमध्ये येईल ना. नाही प्रेशर. नाही, तसं नाही म्हणत मी. म्हणजे आता समजा 500,000 माणसं आहेत, तर 1000 माणसांना जेवढी हवा लागते ती संपूर्णच्या संपूर्ण दरवेळेस फ्रेश घेतात, की एअर चेंजेस पर नाही. ठरवून मग त्याप्रमाणे घेतात मोठ्या मोठ्या स्टेडियमला सुद्धा? ठीक, एक मिनिट. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो आता. मॅच होते पहिले ते एन्थॅल्पी. हा ठीक आहे. 1-2% इकडे तिकडे होऊ शकतात ते. आता तुमचा जो प्रश्न आहे कटाळे साहेब, तो फार महत्वाचा आहे इन टर्म्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. परिस्थितीमध्ये एनर्जी कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यू नी आपण सगळ्यांनी तुमच्या लक्षात आलं अमाऊंट ऑफ आपण फ्रेश त्याचा लोड खूप हाय लोड. कारण काय,
की आपल्याला डायरेक्ट आउटसाइड एअर जी आहे ती डायरेक्ट आपल्याला कॉईलचे टेम्परेचर कूल करावी लागते. आपण नॉर्मली रूम टेम्परेचर असतो, रिटर्न एअर जी असते ती 75 डिग्रीची असते, ती थंड करतो कॉईलवर. पण जसं जसं प्रेशर वाढत जाईल तसं तुम्हाला ते बाहेर 104 तुम्हाला डायरेक्ट कूल करायचं आहे. म्हणजे इथं ऑब्व्हियस झालं की फ्रेश एअर थोडं इन्क्रीज करतोय तर का इट इज ओके. हे तर तुम्हाला समजलं की खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही थांबून पाहिलं तर 4 टाइम्स जवळजवळ होतो, 3 to 4 टाइम्स. म्हणजे जर आपण समजा थंबरून जर घेतला की 400 CFM ला रिटर्नला 1 TR जर आपण धरला अप्रॉक्सिमेट, साधारण असतात आपले स्टँडर्ड एसीचे युनिटचे जे असतात CFM 400 CFM असतात 1 टनचे, तर 100 CFM जर फ्रेश असेल फ्रेश एअर तर हा जवळजवळ 3.5 ते 4 TR होऊन जातो 400 CFM ला. म्हणजे काय थोडक्यात अमृतप्रमाणे फुल टाइम इन्क्रीज डायरेक्ट. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे एनर्जी कन्झर्वेशन सेव्हिंग. पण ते गरज नाही पण तेवढंच आहे. पण मग आता याला करायचं का, ज्याचा पुढचा प्रश्न होता की लेटेस्ट की 1000 पीपल पर्सन बसलेले आहे, पर्सन्स आहे, आणि 1000 CFM त्याला आपण एक 15,000 CFM ची फ्रेश एअर सिस्टम, हा फ्रेश एअर आहे ओनली. फ्रेश एअर सिस्टम आपण एका एअर कंडिशनिंग सिस्टम मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. आता 15,000 CFM सिस्टम जी आहे ती सर्टन अमाऊंट ऑफ हीट लोड इट इज गिव्हिंग द लोड टू द दिस थिंग. तर एवढीच अमाऊंट ऑफ जेवढी फ्रेश एअर आहे तेवढीच अमाऊंट ऑफ 15,000 CFM आपल्याला त्यातनं एक्झॉस्ट करावी लागेलच. एक्झॉस्ट आता हा तर करावाच लागणार आहे, काही त्यात प्रश्नच नाही. पण आपण फ्रेश एअर कशासाठी देतोय, आपण कशासाठी देतो, ऑक्सिजन पर्सेंटेज मेंटेन करण्यासाठी, व्हेंटिलेशनसाठी. फ्रेश एअर आपल्याला माणसांना आपल्याला लागते, पण आपल्याला ऑक्सिजन पर्सेंटेज मेजर करणं जरा अवघड जातं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेजर ऑक्सिजन. तर आपण त्याला दुसरा एक पॅरामीटर मेजर करतो. दुसरा पॅरामीटर काय मेजर करतो आपण, CO2 लेवल मेजर करतो. आणि CO2 ची सर्टन PPM लेवल एशरे स्टँडर्ड सगळ्या व्हेंटिलेशन रेट मध्ये सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू मेन्शन केलेली आहे की सर्टन अमाऊंट ऑफ CO2 ची लिमिट जर वाढली तर त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात, आणि सर्टन लिमिटच्या पुढे तो पर्सन कॅन डाय ऑल्सो. तो जो चार्ट आहे आता माझ्याकडे अवेलेबल नाही, तो तुम्हाला नंतर देईन मी की किती पर्सेंटेज एक्सेप्टेबल आणि किती नाहीये. तर शेवटी काय हा मेजरमेंट आहे CO2 चा. आता पण प्रश्न कसा होतो की समजा तुमच्या 1000 माणसांच्या त्या दिवशीच्या याच्यामध्ये समजा 500 लोक झाले अवेलेबल आहेत, आणि आपल्याला तर 15 CFM पर पर्सन द्यायची 15,000. पण माझी आताची माझी रिक्वायरमेंट आली 7,500 CFM. मी 7,500ला 15,000 CFM जर दिली तर माझी एनर्जी कॉस्ट वेस्ट होते, अननेसेसरी माझं ओव्हरसाइजिंग होते. मग त्याला काय सिस्टम दिलेली आहे, तर मग त्याला काय करतात की सप्लाय सिस्टम मध्ये पण मोटराइज डॅम्पर असतात, एक्झॉस्ट सिस्टम मध्ये पण मोटराइज डॅम्पर असतात, आणि हे डॅम्पर CO2 सेन्सर्स असतात रूम मध्ये. त्या CO2 सेन्सरला सर्टन जी अलार्म लिमिट आहे किंवा जे ऍक्सेप्टेबल लिमिट आहे त्याच्यावर CO2 सेन्सर सेट करतात. से फॉर एक्झाम्पल 200 PPM च्या वरती जायला नको, तर 200 PPM झाला त्याच्यावरती गेला तर तो डॅम्पर ऑपरेट करणार आणि सर्टन अमाऊंट ऑफ एअर आतमध्ये येणार, आणि कमी झाला तर परत ती क्लोज करणार. म्हणजे काय की आपण इन्स्टेड ऑफ डिलिव्हरिंग अ सर्टन अमाऊंट ऑफ फ्रेश एअर, आपण फ्रेश एअरला कंट्रोल करतो एज पर द रिक्वायरमेंट ऑफ व्हेंटिलेशन सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि त्यांनी काय होते आणि हे दोन्ही डॅम्पर असतात, जेवढा फ्रेश एअर कंट्रोल होईल तेवढाच एक्झॉस्ट पण कंट्रोल करायचा. त्यांनी बाय डुईंग दिस वी आर सेव्हिंग द एनर्जी. मोठ्या प्रमाणात आपण तुम्ही पाहिलं 4 to 5 टाइम्स टनेज लागतो आपल्याला, तर त्या केसमध्ये आपल्याला हे करायला लागतं. आणि हा काय ऑडिटर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठी एनर्जी सेव्हिंग रिक्वायरमेंट इंडस्ट्री मधली.
करेक्ट सर. समोर तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही त्याला महत्व देत नाही. छोट्या छोट्या सिस्टमला सुद्धा तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला काय 2 वर्षाच्या आत दिसेल याचा. पण याला अवेअरनेस आणि ते करायला पाहिजे ते होत नाही. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं या एक्झाम्पल मिळालं असेल की प्रॉपर कंट्रोल ऑन प्रेशर. तुम्ही नुसतं लावून दिली जेडून दिली ते चालणार नाही. ओके सर, थँक्यू. क्लिअर आहे ना हा मॅटर? हो सर. आतापर्यंत आपण सेन्सिबल लोड मधले सगळे लोड्स आपण वर्कआउट केले. सोलर लोड गेन आपण केला. आपण सोलरच्या व्यतिरिक्त जे डायरेक्ट सन गेन जे असतात, वॉल, रूफ, फ्लोअर, त्याचा आपण स्टडी केला. पार्टिशन आपण स्टडी केले. आपण फ्रेशर स्टडी केला, इन्फिल्ट्रेशन स्टडी केला. आपल्याला त्याच्यामुळे जे काही पर्सेंटेज वाढणार आहे ते सुद्धा आपण स्टडी केलं. आपण मोर ऑर लेस वी हॅव कन्सिडर एव्हरीथिंग. पार्टिशन केला, ग्लास केला, पीपल केला, लाईट्स केला. आता फक्त आपला एकच महत्वाचा राहिलेला आहे या लिस्ट मधला, आणि तो म्हणजे थोडक्यातच राहिलेलं मोटर्स, इक्विपमेंट्स. आणि याच्यावर मी जास्त थोडा वेगळा का स्ट्रेस देतोय, कारण याच्यामध्ये खूपच मिसअंडरस्टँडिंग आहे. याच्यामध्ये खूप दिसायला खूप सिंपल दिसतंय ते, पण तरी पण त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कन्सेप्ट लोक वापरतात. तरी आपल्याला वी मस्ट अंडरस्टँड. तुमच्याकडे एक टेबल दिलेला आहे पहा मी याच्या पुस्तकांमध्ये. तुमच्या एक पेपरमध्ये एक असा टेबल पण आहे. टेबल नंबर आहे की मला माहिती नाही. हीट गेन फ्रॉम इलेक्ट्रिक मोटर. पेज नंबर दिसेल का? 2.21 दिसतोय याच्यावर. 22 दिसतो. 22 नंबरचा 2-3 प्रिंट आउट मध्ये असतात 2.21 किंवा 22. सर टेबल नंबर 12च्या पुढलं पान आहे. आहे का? हो आहे. हा तुम्हाला हेडिंग मिळालं का? हीट गेन फ्रॉम इलेक्ट्रिक मोटर्स. मिळालं सर. मी तुम्हाला एक सेपरेट व्हॉट्सअप पण केला होता याचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 HP आपण HP मध्ये कन्वर्ट करायला गेलो, 1 HP मध्ये साधारण 2545 BTU पर आवर. 1 HP इज इक्वल टू 2545 BTU पर आवर. बरोबर? आणि 1 HP मध्ये वॉट किलोवॅट मध्ये किती लिही फिगर? 0.74. त्याला 0.460 डिवाइड कराल तुम्ही. 2545 ला डिवाइड करून पहा 0.746 ने. .746 3411. आपण 3.5 धरतो, बऱ्याच वेळा 3.5 धरतो किंवा 3.4 धरतो. हे व्याज झालं ना. किंवा मग किलोवॅट करायचं असेल तर 3.41. बरोबर ना? हे कन्व्हर्जन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यात काही डाऊट आहे कोणाला? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इलेक्ट्रिकल एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल एनर्जी और हीट एनर्जी. कॅरियरने जेव्हा पहिल्यांदा पुस्तक लिहिलं होतं, साधारण त्याला 100 वर्ष झाले असतील त्या गोष्टी, नोटबुक मध्ये त्याने खूप सुंदर एक गोष्ट लिहिलेली आहे, जी अनफॉर्च्युनेटली आपल्याकडच्या सगळ्या स्टॉलवर्ड्स लोकांकडे, मी ज्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये जितक्या लोकांच्या अक्रॉस आलेलो आहे इलेक्ट्रिकल एक्सपर्ट म्हणून, त्यांनी सुद्धा त्याचा नीट स्टडी केलेला नाही आणि याची एअर कंडिशनिंगच्या सुद्धा त्यांनी केलेलं नाही. तो काय म्हणतो की जरी मी हा टेबल दिलेला आहे तुम्हाला हीट लोड धरायला,
तरी हे तुम्ही तसंच्या तसं धरणं चुकीचं आहे. कुठलीही मोटर जी एअर कंडिशन लोड मध्ये आहे किंवा इक्विपमेंट मध्ये आहे, त्याची त्यावेळेचा करंट ड्रॉन जो आहे, त्यावेळेचा त्याचा जो इनपुट आहे किंवा त्यावेळेचं त्याचं जे आउटपुट आहे ते तुम्ही मेजर करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तो काय सांगतोय की तुम्ही नेम प्लेट वरनं जाऊ नका, तुम्ही स्टडी करा आणि तुम्ही करंट ड्रॉन करून चेक करा. आता याच्यामध्ये अडचण अशी येते की तुम्हाला डिझाईन करायची सिस्टम नवीन, तुम्ही कसं चेक करणार आधी तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही लोड काय घेणार आहे, कसं ड्रॉ करणार. एखादी जुनी सिस्टम असेल, अपग्रेड सिस्टम करायची असेल, एखादं ट्रबल शूटिंग असेल, तर तो रनिंग सिस्टम असेल तर तुम्हाला नक्की जाऊन ते चेक करता येईल. पण नवीन सिस्टमला डिझाईनला तुम्ही कशी चेक करा, ते पॉसिबलच नाही. मग त्याला काय करायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा की आपण आता प्रवीण तुम्ही पण आपण हिट लोड करतो, आपण काय करतो, हिट लोड मध्ये आपल्याला जी एचपी मिळते किंवा जी किलोवॅट मिळते त्याला आपण एक तर 2.54 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करतो किंवा 3.4 ने मल्टिप्लाय करतो. पण कॅरियरवाला म्हणतोय का तसा टेबल प्रमाणे, तो नाही म्हणतोय तसं करायला. तो काय म्हणतोय, कटरा सर, व्हॉट ही इज ट्राइंग टू टेल, कॅरियर इज व्हॉट ट्राइंग टू सेइंग की तुम्हाला हिट लोड कॅल्क्युलेट करताना मोटरची फुल लोड एफिशियन्सी पिक्चर मध्ये आणायला पाहिजे. बरोबर. दॅट इज व्हॉट इज ही सेइंग. आणि आपल्याकडे तीच चूक करतो आपण आजही. 90% लोकांना आपल्याला सांगतो, जेव्हा एखाद्या मोटरवर लिहिलेलं असतं 10 HP किंवा 10 किलोवॅट मोटरच्या नेम प्लेटवर, 90% लोकांचा समज असा आहे की हे मोटरचं इनपुट आहे. आणि यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मिस्टर कॅरेक्टर, तुमचं नॉलेज माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे याच्या फील्डमधलं. दिस इज नॉट द इनपुट, दिस इज द आउटपुट ऑफ द मोटर. बरोबर. नेम प्लेट मध्ये लिहिलेलं असतं ते आउटपुट असतं, इनपुट कधीच नसतं. आणि इथेच गोंधळ करतात. मी आतापर्यंत आपल्या जेवढ्या काही इलेक्ट्रिकल इंजिनियर्स नाशिकमध्ये डिस्कस केलेले, जे ऑडिटर पण आहेत, नावं नाही घेणार कोणाचे, प्रत्येक जण माझ्याशी आर्ग्यू करतात. एकाने मला सिमेंटशी नोटिफिकेशन पाठवलं की हे आउटपुट नाहीये, इनपुट आहे. आता मी त्याच्यावर वाद नाही घालणार, कारण मी जे बोलतो ते मी स्वतः बोलत नाहीये, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीचा डाटा आहे. आणि ते तुम्हाला सिद्ध करून जातो. जेव्हा 10 HP जेव्हा मी मोटर इथे लिहितो आउटपुट, त्यावेळी माझ्या त्या नेमप्लेटवर बाकीचे पण डिटेल्स असतात. काय काय डिटेल्स असतात, व्होल्टेज असतो, करंट असतो, पॉवर फॅक्टर असतो आणि 3 फेज असतो. आपको मी 3 फेज बद्दलच बोलतोय. हा जो डाटा दिलेला असतो, लेटेस्ट घ्या, आपण एक्झाम्पल करून पाहू. समजा लेटेस्ट 415 व्होल्ट आहे. लेटेस्ट से 50 आपण कॅल्क्युलेट करून पाहू. 15 एम्पियर करंट आहे. लेटेस्ट से 0.95 त्याचा पॉवर फॅक्टर आहे आणि 3 फेज आहे. याचा काय होईल, व्हॉट इज द डिस्टिंग पॉवर हिअर, VI cos phi आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे काय झालं, 415 गुणिला 15 गुणिला 0.95 गुणिला √3 1.732 √3 आपल्याला 3 फेज मध्ये घ्यावे लागतं. माझं चुकू शकतं, पण किती आलं ते सांगा फिगर मला. 10,243 सर. किती, 10,243. 10,000. 10243. हा, आता नाव लेटेस्ट जस्ट फॉर द अंडरस्टँडिंग पर्पज आपण इथे 440 करा. हम्म, 10 म्हणजे हे साधारण झाले 10.78 किलोवॅट. बरोबर सर, बरोबर. बरोबर. मग इथे तुम्हाला आउटपुट 10 आहे,
म्हणजे 10.78 किलो वॅट आहे. त्या 7.8 पण कुठे जात आहे उरलेलं 0.78. तर 10 डिवायडेड बाय 10.78 किती झाली फिगर? .92 म्हणजे 92% एफिशियन्सी ही मोटर आहे याचा अर्थ. बरोबर का कथा साहेब? बरोबर सर. करेक्ट. मग तुम्ही 10 किलो वॅटचा लोड कसा काय येऊ शकता जर तुमचा लोड 10.78 फुल लोडला असेल तर? आणि म्हणून कॅरियरने काय फॉर्म्युला दिलेला आहे, त्यांनी काय लिहिलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या. फुल लोड मोटर एफिशियन्सी त्यांनी सर्टन मोटर लोड एफिशियन्सी केलेल्या धरलेल्या आहेत. म्हणजे हा पुस्तक 100 वर्षापूर्वी जुनं पुस्तक आहे, तरी पण तुम्ही 10 HP ला त्यांनी 85% एफिशियन्सी धरलेली त्यावेळेस. ओके, नाव टेक अस एक्झाम्पल ऑफ 10 HP. आपण नॉर्मल काय करतो सगळे हिट लोड वाले, आपण काय करतो प्रवीण, आपण 10 HP घेतो आणि त्याला मल्टिप्लाय करतो 2545 नी, बरोबर? आणि किती येतं आपला व्हॅल्यू? 25,400. असतात सगळे लोक करतात. पण कॅरियर काय म्हणतात चूक आहे का? ते त्याचं असं म्हणणं आहे, समजा एअर कंडिशनिंग याच्यामध्ये मोटर पण आतमध्ये आहे. हा एअर कंडिशनिंग इथे मोटर पण आहे, ड्रिव्हन इक्विपमेंट पण आतमध्येच आहे. हे मोटर पण इनसाइड आहे आणि ड्रिव्हन इक्विपमेंट पण इनसाइड आहे एअर कंडिशनिंग मध्ये. तर तुम्हाला त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला एक इनपुट पाहिजे. आणि म्हणून तो कॅरियर मला काय सांगतोय की या पर्टिक्युलर केसला तो म्हणतोय मी ह्याला मोटरच्या एफिशियन्सीने डिवाइड करा. आणि म्हणून तो फॉर्म्युला म्हणतोय की जेव्हा मोटर इन ड्राईव्ह इन दोन्ही जेव्हा कंडिशन मध्ये असतील तेव्हा पर्सेंटेज ऑफ एफिशियन्सी, दिस इज द करेक्ट लोड. ह्याच्या पुढे आपल्याकडच्या करेक्शन हिट लोड मध्ये ते करेक्शन करून टाका तुम्ही. लेट अस गो बाय द फंडामेंटल कन्सेप्ट. बरेच लोक करत नाही पण करायला पाहिजे. हा बऱ्यापैकी वाढतंय ते. 3000 BTU पर वाढतंय, जवळजवळ 10% लोड वाढतोय त्याचा नॅचरली ना. जेवढं 92% एफिशियन्सी तुम्ही धरला तर 8% वाढला ना लोड. तर एनर्जी ऑडिट करताना ही गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी आहे गटायचं. हो. आणि जेव्हा तुमची मोटर आउट आहे, हा एसी एरिया आहे, हा एसी एरिया, मोटर इकडे आहे आणि ड्रिव्हन इक्विपमेंट आतमध्ये, मोटर आउट ड्रिव्हन इक्विपमेंट इनसाइड. त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट ही जे मोटर 10 HP गुणिला 2540. आपण जे धरतो नेहमी ते मोटर आउट ड्रिव्हन इक्विपमेंट इनसाइड असं धरतो, बरोबर? मोटर आउट ड्रिव्हन इनसाइड ह्याला तुम्ही 10 HP ला डायरेक्ट 2545 केलं ते तुम्हाला BTU पर आवर मिळतील. मोटर बाहेर असेल तर लोड का? कारण मोटर काय करते शेवटी? व्हॉट इज द वर्क डन? वर्क डन कुठे होत आहे? काम मोटर काय करते? फक्त मोटर तुमचं वर्क इज डन बाय द मोटर. तुम्हाला ती पॉवर लागते ना मोटर काम करायला. ती पॉवर कुठे लागते? ती आतमध्ये. आता समजा एखाद्या आतमध्ये मिक्सर आहे, तुम्ही ते ग्रॅन्युलेशन आहे, तुम्ही पावडर तिथे चघळताय, तिथे वर्क कुठे डन होते? आतमध्ये होते ना. समजा मोटर बाहेर असेल, समजा मोटर बाहेर एक्सटेंडेड शाफ्ट आहे, आतमध्ये पंप पाणी तिथले फिरवत आहे, तर जो काही वर्क डन आहे तो इनसाइडच राहतोय, बाहेर जात नाही येतो त्याचा आउट. त्या केसमध्ये ती मोटरची जी लॉस आहे एफिशियन्सी, मोटरचा जो टेम्परेचर वाढणार आहे, मोटरची 10% जो लॉस होतोय तो एसी मध्ये घ्यायची गरज नाही. पण मोटर आणि इक्विपमेंट दोन्ही आतमध्ये जर असतील तर घ्यायची गरज. आणि लास्ट अशी पण सिच्युएशन असू शकते की ड्रिव्हन इक्विपमेंट आउटसाइड आहे, फक्त मोटर आहे,
असं पण असू शकतं की एक पंप आहे, त्या पंपाची मोटर बाय बाय असे वरची तुम्हाला काही एअर कंडिशनर मध्येच ठेवायला लागली आहे, पण तो पंप बाहेर आहे. एक्सटेंडेड शाफ्ट आहे, ते काम पण बाहेर होतं, सगळं बाहेर होते. त्या केसमध्ये फक्त तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म्युला असा करेल त्याचा HP गुणिले 2545 हे तर करायचंच करायचं. मल्टिप्लाइड बाय 1 मायनस एफिशियन्सी डिवायडेड बाय एफिशियन्सी. म्हणजे काय मी थोडक्यात की जेवढा फक्त मोटरमध्ये लॉस आहे तेवढंच आपण कन्सिडर करणार. तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल कॅल्क्युलेशन नाही. बरोबर. आणि हा टेबल दिलेलाच आहे तुम्हाला त्यांनी वर्कआउट करून कम्प्लीट टेबल मध्ये प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला त्यांनी वर्किंग करून दिलेलं आहे. लेटेस्ट टेक वन एक्झाम्पल सर, तुम्ही सांगा मला. सर माझा डाऊट आहे थोडासा. एक मिनिट, हा टेबल वाचून घेऊ, मग आपण मग पुढचं करू. म्हणजे चालेल. त्या टेबल मध्ये 40 HP जे धरलेलं आहे. कटायचा विचार तुम्हाला का मला पण खूप डाऊट्स आहे, आपण डिस्कस करू काही गोष्टी. हो चालेल चालेल. पण आता याच्यामध्ये पहा तुम्ही, या टेबलमध्ये 40 HP जे दिलेलं आहे, हो फुल लोड मोटर एफिशियन्सी जी दिलेली आहे ती 89% दिलेली. ओके. ओके, तर त्यांनी काय केलेलं आहे, तिने 3 प्रकारचे लोड तुम्हाला कॅल्क्युलेटर्स करून दिलेले. जर मोटर आतमध्ये आहे, ड्राईव्ह मशीन पण आतमध्ये आहे, का 1,15,000 BTU सरळ सरळ जाणार. म्हणजे त्यांनी काय केले, 40 गुणिले 2545 डिवायडेड बाय 89.89. दुसऱ्या केसमध्ये काय केलंय त्यांनी, फक्त 40 गुणिले 2545 केलं. आणि तिसऱ्या केसमध्ये काय केलेलं आहे, फक्त आता तुम्ही लक्षात घेतलं असं लक्षात घ्याल, 1,02,000 हा तुमचा आतमधला झाला लोड. When motor is out, when motor is out, the load is 1,02,000. When motor is in and drive machine is in, the load is 1,15,000. बरोबर. याचा अर्थ काय होतो, 1,15,000 आणि 1,02,000 मध्ये याचा अर्थ असा होतो की मोटरमुळे 13,000 का लॉस होतो. बरोबर. 1,02,000 मधून 1,02,000 लॉस होतो. म्हणून जेव्हा मोटर फक्त लोड मध्ये असेल आणि बाकी ड्रिव्हन इक्विपमेंट एसीच्या बाहेर असेल, ड्रिव्हन इक्विपमेंट म्हणजे तुमचा पंप म्हणा, ड्राईव्ह मेकॅनिझम म्हणा, काही पण म्हणा, चेन म्हणा, कन्व्हेअर म्हणा, इफ इट इज आउटसाइड द एअर कंडिशनिंग एरिया, तर बाय व्हर्च्यू ऑफ द पोझिशन द मोटर इज इनसाइड, then you have to take only 13,000, which is the 1 minus efficiency of motor. You can see जो लॉस होतो. हा समजलं तुम्ही फिगर. आता तुमचा काय पॉईंट आहे सांगायचं. सर मला असा डाऊट होता की समजा एक आपला नुसतं एक छोटस राऊंड टेबल आहे, त्याच्यावरती काही वजन ठेवलेलं आहे आणि त्याला आपल्याला फिरवायचं आहे. म्हणजे टेबल त्याच्या ऍक्सिस भोवती फिरतोय आणि टेबल वरती ठेवणारे वजन जी आहेत ती पण तशी फिरतात आहे. आता ह्यासाठी गृहीत धरून चलो की माझं मेकॅनिकल लोड हे 10 किलोवॅटचं आहे, तो टेबल त्याचं वजन फिरवण्याचं. आणि मग मी त्याला मोटर लावली 10 किलोवॅटची, तिने 12 किलोवॅट घेतले, 12.5 किलोवॅट घेतले इलेक्ट्रिकल, कारण तिची एफिशियन्सी 80% होती. ठीक आहे. आता मी त्याला मोटर लावलीच नाही असं गृहीत धरूया, आणि ते मी आतल्या बसलेल्या माणसाद्वारे मेकॅनिकली फिरवलं, तर एखाद्या एसी हॉलमध्ये एखादं डेड वजन आहे आणि ते नुसतं फिरतंय. ओके, तर त्याचा हीट लोड कसा कॅल्क्युलेट करायचा? मग कसं आहे, तुम्ही असं गृहीत धरता ना की त्याला 10 किलोवॅटचा मेकॅनिकल लोड आहे. हा, म्हणजे समजा असं म्हणूया आपण की आपल्याकडे एक कन्व्हेअर बेल्ट आहे असं म्हणू आपण, साधं दुसऱ्या भाषेत म्हणतो मी.
आणि हा. तो 10 मीटर आपलं ती खोली आहे, त्यात 5 मीटरचा तो कन्व्हेअर बेल्ट आहे. मी कन्व्हेअर बेल्टच्या एका टोकाला 100 किलो तसा तसा नका विचार करू. झालं, तुम्ही आता जो उदाहरण दिलं ना आता हा पहिलं, हा 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 10 किलोवॅटचा मेकॅनिकल लोड आहे आणि त्याला लागणारी 12 किलोवॅटची मोटर तुम्ही लावली. हो हो हा, तो जर तुम्ही 10 किलोवॅट 12 किलोवॅट जर नाही वापरली मोटर, हम्म पण तुम्ही काम तर तेच केलं जे तुम्ही विदाउट मोटर करणार आहात, बरोबर. तर त्याच्या इक्विव्हॅलंट 10 किलोवॅटचा हीट लोड आपल्याला घ्यावाच लागेल. नाही नाही, म्हणजे मी एखाद्या खोलीमध्ये 10 किलो आपण हीट लोड म्हणतोय सर, आपण मेकॅनिकल लोड नाही म्हणत आहे. हो, पण शेवटी एखाद्या तो खोली मेकॅनिकल लोड कन्वर्ट कॅल्क्युलेट करावा लागेल तुम्हाला, आणि दॅट विल त्याचा हीट इक्विव्हॅलंट टाकावा लागेल. त्याचा मग त्याच्या मेकॅनिकल लोड हा हे मान्य तुमचं म्हणणं सर, की मेकॅनिकल हा. लोडचा हीट इक्विव्हॅलंट, पण तो हीट हा. इक्विव्हॅलंट इक्वल टू 1 कसा काय येईल हे मला कळत नाहीये. हीट म्हणजे इक्विव्हलंट इक्वल टू 1 नाही येणार. हीट इक्विव्हलंट तुमच्या आता 10 किलोवॅटचे इक्वल येईल. जो 10 किलोवॅट, जर तुमचा वर्कलोड जर 10 किलोवॅट आहे हो हो आणि मोटर तुमची 12 किलोवॅटची लागतात, तर याचा अर्थ तो 10 किलोवॅटचा नाही त्याचा नाही जो सर, लोड येणार आहे तो इक्विव्हलंट टू 10 नाही, किलोवॅट येईल. मी दुसरं मधला टेबल घेतो, मधला कॉलम घेतो, मोटर आउट आणि मशीन इनसाइड. तर इनसाइड माझं 10 किलोवॅट आहे मेकॅनिकल, आणि हम्म. आउटसाइड माझं मोटर 10 किलोवॅटचीच आहे ऑफकोर्स. पण तिने घेताना इलेक्ट्रिकल 12.5 किलोवॅट घेतलं, तर मी इथे 10 किलोवॅटच घेतलेलं आहे. पण नुसतं एखादं फिजिकल लोड एसी रूम मध्ये नुसतं हलतंय, त्यांनी माझ्या एसी वरती का म्हणून परिणाम व्हावा हा मला कळत नाहीये मुद्दा. तो बाहेरून कोण हलवतोय हा भाग सोडून देऊ आपण, पण नुसतंच आपल्या रूम मधल्या खुर्च्या नुसत्या हालतात आहे इकडून तिकडे, तर त्यांनी काहीतरी जर वर्क डन होणार असेल, अगदी काहीतरी बरोबर आहे एनर्जी, सर. मेकॅनिकल वर्क आपण ज्यावेळेस म्हणतो, सो मेकॅनिकल वर्क हॅज चेंज द पोझिशन ऑफ दॅट फिजिकल ऑब्जेक्ट and it has been used to change the position and this will not add into the heat load, असं मला म्हणायचं आहे. मी 10 किलोवॅट खर्च करून एक 100 किलोचं पोतं 10 मीटरनी पुढे नेलं त्या खोलीमध्ये. मग मी अचीव काय केलं, तर त्या 100 किलोच्या पोत्याची जागा बदलली, हे मी अचीव केलं. मग ही जागा बदलणं अचीव केलं जे, हे मी मेकॅनिकली अचीव केलं, त्यांनी माझ्या हीट वरती का परिणाम व्हावा हा मला अजूनपर्यंत कळलेला मुद्दा नाही आहे. म्हणजे माझं जागा बदलते आहे त्याची, ऍग्रीड. माझं पोतं 0 मीटर पासून 10 मीटर पर्यंत पोहोचलं. कोणी पोहोचवलं, तर 12 किलोवॅटच्या मोटर, म्हणजे 12 किलोवॅट इलेक्ट्रिकल कन्झ्युम करून 10 किलोवॅटच्या मोटरनी ते काम केलं. तुम्ही 100 सर्टन अमाऊंट तुम्ही ठरवून शिफ्ट केलं, शिफ्ट केलं. वर्क हो बरोबर. केला म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंद तुम्ही काम केलं. हो, पण ते हीट लोड, ऐका ना, न्यूटन मीटर पर सेकंड इज अल्टिमेटली व्हॉट, इट इज अ जूल. 1 जूल इज न्यूटन मीटर, पण दॅट इज अ मेकॅनिकल जूल सर. हाऊ वी कॅन कन्वर्ट इट इंटू इलेक्ट्रिक हीटिंग जून बेसिकली. दॅट इज जे काही काम करायला तुम्हाला जी एनर्जी लागलेली आहे, ती जी तुम्ही कन्झ्युम केलेली आहे मेकॅनिकल एनर्जी, ती तिथेच राहते ना, ती आहे हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट असं गृहीत धरलं जातं. नाही बरोबर सर. आता आपण समजा टेबल नंबर 12 मध्ये आलो, तिथे मी बघितलं होतं की मध्ये मुलं बसलेलीच आहेत, तर त्याचा मेटाबॉलिझम रेट 350 केलेला आहे त्यांनी बीटीयू बरोबर. ओके. आणि 30 मुलं ज्यावेळेस थोडं लाईट वर्क करतात, त्यावेळेस तो 350चा 450 केलाय, कारण त्यांच्या शरीरातून उष्णता निर्माण होताना. बरोबर आहे. पण ज्यावेळेस माणूस येतोय ना, सो इट इज गोइंग टू रिलीज मोर हीट थ्रू हिज बॉडी. नाही, तुमचा जो प्रश्न आहे ना, डेड नाही येतो. कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करता एका माणसाने ती हलवली ना, ती बरोबर ऑटोमॅटिक जमणार नाही. किंवा नाही कुठला नाही. तरी मेकॅनिझम लागेल, त्याला कन्व्हर्ट लागला तर त्याला एनर्जी लागणार आहे. हो, पण तो माणूस बाहेर आहे ना सर. म्हणजे मी ज्यावेळेस मोटरचा अभ्यास करतो, पण 100 kg पोतं 10 मीटर जर तुम्ही हलवलं हो एका सेकंदामध्ये, हो समजा, तर तुम्ही 100 गुणिले 10 म्हणजे 1000 मीटर पर सेकंड वर्क डन केलेलं आहे. बरोबर. पण ते कोणासाठी केलं सर? पहिले 1000 मीटर तुम्ही काम केलं, 1000 केलं.
तुम्हाला कन्सिडर करायला लागतं एज अ स्टोर्ड एनर्जी, कारण त्याच्यामध्ये आउटपुट दुसरं नाही, त्या रूम मध्येच राहणार होतं, रूमच्या बाहेर नाही गेलं होतं. बरोबर. त्यामुळे पण सर- त्याच्यामुळे हीट गेन होणार आहे, त्याच्यामुळे जे काही हीट लॉस होणार इमिजिएट नाही होणार, कालांतराने होणार, 8 तासाने होणार, 10 तासाने होणार. जे काही 0.001 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं असेल तर तुम्हाला ते मिळत ना. पण सर ते तर आपण बाकीच्या ठिकाणी मेकॅनिकल उपकरण खर्च करतो. हे बघा, कुठे जो लोड आहे हा. मध्ये मग सर जसं आपण असं गृहीत धरूया की आपले जे कन्व्हेअर बेल्ट्स बाहेर असतात वातावरणामध्ये, कोळशाचे आणि हे सगळे मोठे मोठे, तर तिथे आपण असं करतो की माझी 100 HP ची मोटर आहे आणि तिने मला कोळसा इकडून तिकडे घेऊन गेला. या ठिकाणी की मी त्याला हिटलोड मध्ये विचार नाही करत त्याचा, फक्त मी त्याला आवरण घातलं की लगेच मी त्याला हिटलोड मध्ये का कन्व्हर्ट करावं, हा मला पडलेला प्रश्न आहे. नाही, ते तर तुमचा कन्व्हेअर जो तुमचा एअर कंडिशनिंग एरिया आला आणि त्याला तुम्ही कव्हर केलं, एअर कंडिशनिंग रूम मध्ये जो कन्व्हेअर आला तर तुम्हाला कन्व्हेअरची HP घ्यावी लागेल पूर्ण. मग सर Complete घ्यावी लागेल. जर आपण अर्थ असा घेतला की माझे असे अनेक कन्व्हेअर बेल्ट्स एखाद्या वातावरणात आहे, यार्ड मध्ये आहे, वातावरणाचं नाही करता येणार, कारण वातावरणामध्ये शेवटी बाहेर घेऊन जाते ना एनर्जी. नाही, अगदी बरोबर आहे. पण जर इथेच मला म्हणायचं आहे की जर एखादा 200 HP चे 10 कन्व्हेअर चालू राहिले तर तिथलं वातावरण गरम नको का व्हायला? होईल ना, 100% होईल. आपण कुठे मेजर केलेलं आहे, पण ते मेजर हिशोबाने गरम होईल आहे. तो रिझॉल्युशन एवढा कमी असेल, 0.00001 सेंटीग्रेडने वाढत असेल, तुम्ही मोजू नाही शकत ना. कारण तुमचा व्हॉल्यूम एवढा आहे, तुमचा वेट एवढा आहे एअरचा, ऍटमॉस्फेरिक वजन किती आहे, त्या क्वांटमला वाढत्या त्या स्टोरेज कॅपॅसिटीला टेम्परेचर वाढायला तेवढी मोठी एनर्जी तुम्ही देत नाहीये ना. तुम्ही एनर्जी एवढी कमी देताय की दॅट टेम्परेचर इज निग्लिजिबल, तुमच्या लक्षात येणार नाही ते. त्यामुळे तुम्हाला तुमचा जो प्रश्न आहे तो थोडासा, आणि मुळात म्हणजे बेसिकली असा आपल्या एसी मध्ये असं मोटर लागते आपल्याला. आणि कसं असतं सर, आणि सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे काय, कॅरियरने जरा पहिल्यांदाच सांगितलंय की तुम्ही करंट मोजायला पाहिजे. नाही, ते भाग बरोबर आहे. आपण कधीच मोजत नाही, ऐकून घ्या ना, कधीच मोजत नाही आपण बरोबर आहे. बेसिकली हा अजून म्हणजे आपण इथं थांबूया, कारण हा लॉंग जाईल चर्चा. नाही, तुम्हाला अजून लक्षात, तुम्हालाही अजून तुमचा प्रश्न मुळात लक्षात आलेला आहे मला, पण समोर मला उत्तर कळलेलं आहे त्याचं, पण मला ते तुम्हाला नीट सांगता येत नाही. ओके. आपण हा बोल बोला. हा सर, बोल ना. हम्म 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 तेच सांगायचं मी त्यांना प्रयत्न केलाय. हॅलो. हा सर, मान्य आहे मला. मे बी आपण पुन्हा कधीतरी बोलूया या विषयावरती. आणि ते मला अजूनही पटत नाही आहे रादर ते हीट लोड. मेकॅनिकल वर्क डन शुड बी कन्व्हर्टेड इनटू इट्स इक्वल टू हीट लोड, हा भाग मला पटत नाही आहे थोडा. आपण नंतर कधीतरी करूया सर चर्चा, जस्ट फॉर क्लॅरिटी. बरं का, तुम्ही इतके वर्ष याच्यात काम करत आहात हे सत्यच असणार आहे, पण मला त्या सत्यापर्यंत पोहोचायला तुमची मदत हवी आहे की असं काय आहे तिथं. येस.
हॅलो. 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 हा सर, ऐकायला येत आहे? बरं बरं सर, चालेल चालेल.